नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या वसुंधरा धबधब्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। भंडारदरा परिसरातील हा धबधबा पावसाळ्यात हजारो पर्यटकांना आकर्षित करतो। उंच डोंगर, दाट जंगल, धुक्याची चादर आणि फेसाळत कोसळणारा जलप्रवाह यामुळे हे ठिकाण अत्यंत रमणीय वाटते। वसुंधरा धबधबा हा निसर्गप्रेमी ट्रेकर्स, फोटोग्राफर्स आणि कुटुंबासोबत फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी एक सुंदर पर्यटन स्थळ आहे। पावसाळ्यात धबधब्याचा वेग वाढतो आणि संपूर्ण परिसर हिरवाईने बहरून जातो। सकाळच्या वेळी येथे धुक्याचे मनमोहक दृश्य अनुभवायला मिळते। जर आपल्याला या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर मुंबईहून येत असाल तर मुंबई, कसारा, इगतपुरी, घोटी, भंडारदरा असा मार्ग आहे। हा प्रवास साधारणतः 160 ते 180 किलोमीटरचा आहे आणि 4 ते 5 तास आपल्याला लागू शकतात। पुण्याहून येत असाल तर पुणे, नारायणगाव, संगमनेर, राजूर, भंडारदरा असा मार्ग आपण निवडू शकता। पुण्यापासून हे अंतर सुमारे 170 ते 190 किलोमीटर आहे। रेल्वेने येणाऱ्यांसाठी इगतपुरी रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे स्थानक आहे। तेथे टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने भंडारदरा परिसरात पोहोचता येते। मित्रांनो, या परिसराच्या जवळपास पर्यटन स्थळे आहेत, त्यांना देखील आपण भेट देऊ शकता। वसुंधरा धबधब्यासोबतच आथर लेक, रंधा धबधबा, विल्सन धरण, अंब्रेला फॉल्स आणि कळसुबाई शिखर यांना देखील आपण भेट देऊ शकता। त्यामुळे एकाच दिवशी अनेक सुंदर ठिकाणांचा आनंद आपल्याला घेता येतो। मित्रांनो, या धबधब्याला भेट देण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ आहे। या महिन्यात धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत असतो आणि परिसर निसर्ग सौंदर्याने बहरलेला असतो। या ठिकाणी भेट देताना काही महत्त्वाच्या सूचना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। पावसाळ्यात दगड निसरडे असतात, त्यामुळे काळजीपूर्वक चालावे। धबधब्याच्या जोरदार प्रवाहात उतरणे टाळावे। आपल्या मुलांवर नेहमी लक्ष ठेवा। तसेच प्लास्टिक किंवा कचरा टाकू नये। निसर्गाचा आनंद घ्या आणि त्याचे संवर्धन करा। मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच सुंदर पर्यटन स्थळांची माहिती आवडत असेल तर आमच्या टेक विथ मनोज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला नवीन पर्यटन स्थळे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नव्या आणि सुंदर पर्यटन स्थळासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।